Hello everyone. In this video, we will going to see syllabus topic 5.4 synchronoscope. सिंक्रोनॉस्कोप सिंक म्हणजे बरोबर एकाच वेळचा ह्या अर्थाचा इथे घ्यायचा आहे सिंक. ओके, बरोबर किंवा एकाच वेळचा एकाच वेळी. स्कोप म्हणजे संधी वाव व्याप्ती. ओके, सिंक्रोनॉस्कोप म्हणजे एकाच वेळी जुळवून आणणारा असं आपण त्याला म्हणूया. ठीक आहे. वेस्टर्न टाईप डायनामोमीटर टाईप हे आपणाला इन्स्ट्रुमेंट आपल्याला पाहायचं आहे सिंक्रोनॉस्कोप. सिलेबस टॉपिक 5.4 मध्ये MSBTच्या विंटर 14 समर 16 विंटर 18च्या एक्झाममध्ये या टॉपिकवरती बरेचसे क्वेश्चन विचारले आहेत. व्हॉट इज नेसेसिटी ऑफ सिंक्रोनॉस्कोप. सिंक्रोनॉस्कोपची गरज काय आहे. असं मीटर की जे एकाच वेळी संधी असलेली जुळवून आणतो. ठीक आहे. सिंक्रोनॉस्कोप सिंक करणे. ओके. व्हॉट इज नेसेसिटी ऑफ सिंक्रोनॉस्कोप इन पॉवर सिस्टम. पॉवर सिस्टममध्ये सिंक्रोनॉस्कोपची गरज का आहे. ठीक आहे. Then state the use of synchronoscope, state the necessity of synchronoscope, and with neat sketch explain its working. State the necessity of synchronoscope and with neat sketch explain its working. Synchronoscope instrument is used for synchronization process. Synchronoscope हे उपकरण सिंक्रोनायझेशन या प्रोसेससाठी वापरलं जातं. सिंक्रोनायझेशन म्हणजेच काय की बरोबर एकाच वेळी संधी असलेल्या दोन गोष्टींना जुळवून आणणारा. ठीक आहे. दोन गोष्टींना जुळवून आणणारा सिंक्रोनायझेशन प्रोसेससाठी सिंक्रोनॉस्कोप उपकरण हे वापरतात. दॅट इज कनेक्टिंग थ्री फेज अल्टरनेटर फॉर पॅरलल ऑपरेशन. ठीक आहे. थ्री फेज अल्टरनेटर कनेक्ट करायचे आहेत पॅरलल ऑपरेशनसाठी. ओके. नेसेसिटी ऑफ सिंक्रोनॉस्कोप. सिंक्रोनॉस्कोपची गरज काय. इन पॉवर सिस्टम द three-phase alternators transformers are connected in parallel with system. ठीक आहे. थ्री फेज अल्टरनेटर्स ट्रान्सफॉर्मर्स आर कनेक्टेड इन पॅरलल विथ सिस्टम. ठीक आहे. ओके. पॉवर सिस्टममध्ये थ्री फेज अल्टरनेटर्स आणि ट्रान्सफॉर्मर्स हे पॅरलल कनेक्ट केलेले असतात किंवा कनेक्ट करायचे असतात. कनेक्टेड इन पॅरलल सिस्टम. वेन थ्री फेज अल्टरनेटर आर कनेक्टेड टू द लाईन और सिस्टम. ज्यावेळी थ्री फेज अल्टरनेटर हा लाईन किंवा सिस्टमला कनेक्ट केला जातो. द करेक्ट इन्स्टंट. ठीक आहे. करेक्ट इन्स्टंट म्हणजे बरोबर क्षण. कनेक्ट करण्याचा बरोबर क्षण. थ्री फेज अल्टरनेटर हे लाईनला किंवा सिस्टमला कनेक्ट करण्याचा बरोबर क्षण. करेक्ट इन्स्टंट ऑफ कनेक्टिंग इट टू द सिस्टम इज इम्पॉर्टंट. ओके. तो कनेक्ट करण्याचा बरोबर क्षण. ओके. अचूक क्षण, अचूक पॉईंट तो महत्त्वाचा आहे. दॅट इन्स्टंट इज सिंक्रोनायझिंग इन्स्टंट. ओके. त्याच इन्स्टंटला काय म्हटलेलं आहे. सिंक्रोनायझिंग इन्स्टंट. ठीक आहे. त्याच क्षणाला काय म्हटलेलं आहे. बरोबर एकाच वेळी जुळवून आणणारा ओके क्षण असं त्याला म्हटलेलं आहे. टू डिटेक्ट दिस करेक्ट इन्स्टंट ऑफ सिंक्रोनायझिंग सिंक्रोनॉस्कोप इज युज्ड. ओके. हाच बरोबर क्षण डिटेक्ट करण्यासाठी, शोधण्यासाठी, पकडण्यासाठी सिंक्रोनायझिंग. ओके. सिंक्रोनायझिंगचा हाच बरोबर क्षण, अचूक क्षण पकडण्यासाठी सिंक्रोनॉस्कोप वापरण्यात येतं. ओके. यूज ऑफ सिंक्रोनॉस्कोप. सिंक्रोनॉस्कोप इज युजफुल इन द प्रोसेस ऑफ सिंक्रोनायझिंग कनेक्टिंग इन पॅरलल अँड इनकमिंग मशीन विथ द बस बार्स. फिगर 5.4.1 सिंक्रोनॉस्कोप कनेक्शन्स. सिंक्रोनॉस्कोप कनेक्शन्स इथं आपण पाहू शकतो. हे बस बार्स आहेत. ठीक आहे. 1 2 3 बस बार्स आहेत RYBचे. त्याचबरोबर हा ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे. ट्रान्सफॉर्मरच्या मिडल लिंबला म्हणजेच मध्य पायाला एक लॅम्प कनेक्ट केलेला आहे. ओके. ओके. कोरच्या मध्य पानाला किंवा आपण ज्याला म्हणतो लिंबला, सेंट्रल लिंबला काय कनेक्ट केलेलं आहे. एक लॅम्प कनेक्ट केलेला आहे. ओके. त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी साईडला बसबार आहेत. ठीक आहे. बसबारला कनेक्ट केलेला आहे ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी. ट्रान्सफॉर्मरचा सेकंडरी जो आहे तो इनकमिंग मशीनकडून येणाऱ्या RYB लाईनला कनेक्ट केलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे पहा सिंक्रोनायझिंग स्विच आहे. सिंक्रोनायझिंग स्विच इथे कनेक्ट आहे. आता हा सिंक्रोनॉस्कोप
कशा पद्धतीने वर्क करतो. फिगर 5.4.1 सिंक्रोनोस्कोप कनेक्शन. त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग काय आहे पहा. इट कन्सिस्ट ऑफ ए 3 लिम्ड ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, एक 3 पायाचा ट्रान्सफॉर्मर आहे. 3 लिम्ड म्हणजे ज्याच्यामध्ये कोरमध्ये आज जर बघायला गेलं तर आपल्याला 3 पाय बघायला मिळतात. ओके, ॲज शोन ऑन द सेंट्रल लिम्ब अ लॅम्प इज कनेक्टेड अक्रॉस वाइंडिंग. सेंट्रल लिम्ब म्हणजे मध्य जो पाय आहे त्याच्यात काय कनेक्ट केलेला आहे, लॅम्प एक कनेक्ट केलेला आहे. ऑन द फर्स्ट limb winding is connected to bus bars and on the third limb winding is connected to the incoming machines. The winding when connected will produce the fluxes. The winding when connected will produce the fluxes which are combined and pass through central limb. ओके, ते दोन्ही काय केले जातात, फ्लक्सेस कंबाईन केले जातात आणि मध्य पायाला सेंट्रल लिम्बकडे ते काय केले जातात, पास केले जातात. द रिझल्टंट फ्लक्स विल बी मोर. ठीक आहे ना, मशीनकडून येणारा फ्लक्स आणि बसबारकडून येणारा फ्लक्स तो काय असेल, रिझल्टंट फ्लक्स विल बी मोर इफ बसबार व्होल्टेज अँड इनकमिंग मशीन व्होल्टेज आर इन फेज. ओके, बसबारकडून येणारा व्होल्टेज ठीक आहे वाय आणि बी फेजमधला, त्याचबरोबर इकडे मशीनकडून येणारा व्होल्टेज वाय आणि बी फेजमधला तो सेम असेल. त्यावेळी फ्लक्सेसची संख्या इथे सेंट्रल लिम्बला काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. ओके, सो द EMF इंड्युस्ड इन द वाइंडिंग ऑफ सेंट्रल लिम्ब विल बी मॅक्झिमम. ठीक आहे, म्हणून सेंट्रल लिम्बमध्ये जो EMF प्रोड्यूस होणार आहे तो काय असेल, मॅक्झिमम असेल. ओके, अँड द लॅम्प विल ग्लो विथ मॅक्झिमम ब्राईटनेस. म्हणून काय होईल, लॅम्प हा मॅक्झिमम ब्राईटनेसने पेटेल. ओके, ग्लो होईल. ठीक आहे, लॅम्प हा मॅक्झिमम ब्राईटनेसने ग्लो होईल. ओके, इफ द टू व्होल्टेजेस आर 180 डिग्री अपार्ट देन रिझल्टंट फ्लक्स विल बी 0. ठीक आहे, दोन व्होल्टेज हे एकमेकांपासून 180 अंशाच्या कोनात असतील, अपार्ट असतील, देन रिझल्टंट फ्लक्स विल बी 0. मग तो जो रिझल्टंट फ्लक्स आहे तो काय असेल, 0 असेल. अँड EMF इन द सेंट्रल लिम्ब कॉईल विल बी 0. सेंट्रल लिम्ब कॉईलमधला जो EMF आहे तो काय असेल, 0 असेल. अँड लॅम्प विल बी डार्क. ओके, आणि म्हणून जो बल्ब आहे, लॅम्प आहे, तो काय असेल, डार्क असेल, बंद असेल. If the frequency of the incoming machine is different than the busbar frequency, then the lamp will be alternately bright. ठीक आहे, अशाच पद्धतीने बस बारमधील फ्रिक्वेन्सी आणि इनकमिंग मशीनकडून येणारी फ्रिक्वेन्सी ह्याच्यामध्ये जर डिफरन्स असेल, दोन्ही वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी असतील तर काय होईल, देन लॅम्प विल बी अल्टरनेटली ब्राईट. लॅम्प काय होईल, अल्टरनेटली ब्राईट होईल. ठीक आहे, अँड डार्क होईल. ठीक आहे, म्हणजे एकदा लागेल बल्ब आणि एकदा विझेल, एकदा लागेल एकदा विझेल, अँड विल फ्लिकर. ओके, अशा पद्धतीनं तो काय होईल, फ्लिकर होईल. द करेक्ट इन्स्टंट ऑफ सिंक्रोनायझिंग द इनकमिंग मशीन विथ द बस बार विल बी वेन द फ्लिकरिंग इज मिनिमम. ठीक आहे, मग करेक्ट इन्स्टंट अचूक क्षण कधी ओळखायचा सिंक्रोनायझेशनचा, की ज्यावेळी फ्लिकरिंग कमी असेल, फ्लिकरिंग अत्यंत कमी असेल, मिनिमम असेल, अँड लॅम्प शोन मॅक्झिमम ब्राईटनेस. ठीक आहे, आणि लॅम्प काय दाखवेल, मॅक्झिमम ब्राईटनेस जर दाखवत असेल आणि फ्लिकरिंग कमी असेल तर तो काय असेल, अचूक क्षण असेल सिंक्रोनायझेशन करायचा. किंवा इनकमिंग मशीन्स जे हे आहेत RYB हे सप्लाय आहेत ते बस बारला कनेक्ट करायचा हा करेक्ट क्षण असेल. ओके, अचूक क्षण असेल सिंक्रोनायझेशनचा. ठीक आहे, ड्रॉबॅक्स पहा, याचे ड्रॉबॅक्स म्हणजे तोटे काय आहेत. इन दिस टाईप ऑफ सिंक्रोनोस्कोप द ड्रॉबॅक इज दॅट इट डज नॉट शो वेदर द मशीन इज टू फास्ट ऑर टू स्लो. हा सिंक्रोनोस्कोप मीटर दाखवू शकत नाही की मशीन अतिशय फास्ट आहे किंवा अतिशय स्लो आहे. दिस ड्रॉबॅक इज ओव्हरकम बाय इंट्रोड्युसिंग डायनोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंट. हा जो काय ओव्हरकम आहे, हा जो काय कमीपणा आहे तो काय केलेला, हा जो काय तोटा आहे तो दूर केलेला आहे, ओव्हरकम केलेला आहे बाय इंट्रोड्युसिंग डायनोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंट in the circuit as shown in figure 5.4.2. This is a part of Western synchronoscope. The construction is similar to dynamometer type instrument. ठीक है, with fixed coil in two sections FF and a moving coil H placed between them. ठीक है, हा FF जो आहे तो फिक्स्ड कॉईल आहे आणि मूव्हिंग कॉईल M इथं पाहिजे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, तो काय केलेला आहे, दोघांच्या मध्ये प्लेस केलेला आहे. ठीक आहे, हा डायनामोमीटर टाईप सिंक्रोनोस्कोप आहे. मगाच्या सारखाच आहे, फक्त इथे डायनामोमीटर टाईप
इथे कन्स्ट्रक्शन यूज केलेलं आहे, यालाच आपण वेस्टर्न सिंक्रोनोस्कोप सुद्धा म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये 2 फिक्स्ड कॉईल आहेत त्या जी सिरीजमध्ये कनेक्ट आहेत आणि एक मूव्हिंग कॉईल आहे. मूव्हिंग कॉईल एम आहे, तो फिक्स्ड कॉईलच्या मध्ये प्लेस केलेला आहे. ठीक आहे. आणि हा इथे स्केल दिसतोय आणि हा पॉइंटर आहे. इथे हा फास्ट दाखवेल, इथे स्लो दाखवेल. ओके. इथे पहा हे बस बार मगाचं कनेक्शन आहे तसंच आहेत आणि हा फ्रॉम इनकमिंग मशीन्स RYB फेजेस आहेत. सिंक्रोनायझिंग स्विच इथे दाखवलेला आहे पुन्हा. ठीक आहे. फिगर 5.4.2 डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंट. आता हा जो रेजिस्टर दाखवलेला आहे तो कॉईलचा रेजिस्टर असेल आणि हा जो इंडक्टन्स दाखवलेला आहे तो कॉईलचा इंडक्टन्स असेल आणि हा कॅपॅसिटर. ओके. एक्स्ट्रा कॅपॅसिटर तिथे कनेक्ट केलेला आहे. आता ह्याच रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्समुळे हा जो सिंक्रोनायझेशन आहे तो मशीनचं जे काही कंडिशन आहे अतिशय फास्ट आणि अतिशय स्लो तो दाखवणार आहे. ओके. वेन इनकमिंग मशीन व्होल्टेज इज इन फेज विथ बसबार व्होल्टेज, ज्यावेळी मशीनकडून येणारा इनकमिंग व्होल्टेज असेल तो इज इन फेजमध्ये असेल कोणाबरोबर, बसबारच्या व्होल्टेजसोबत. द करंट I1 अँड I2 इन द कॉइल्स विल बी इन क्वाड्रॅचर अँड हेन्स नो टॉर्क ऑन दी इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. कॉईलमधून जाणारा करंट I1 आणि I2 हा क्वाड्रॅचर स्वरूपात असेल आणि कोणताही तिथे टॉर्क तयार होणार नाही इन्स्ट्रुमेंटमध्ये. द पॉइंटर विल बी व्हर्टिकल, म्हणून पॉइंटर काय असेल, उभा असेल, व्हर्टिकल असेल. द लॅम्प विल ग्लो व्हेरी ब्राईट, अशा वेळी लॅम्प काय असेल, अतिशय ब्राईटने ग्लो झालेला असेल. द स्केल ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज ऑफ ओपल ग्लास. द स्केल ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज ऑफ ओपल ग्लास अँड इट इज मार्क्ड स्लो ऑर फास्ट ऑन आयदर साईड ऑफ द सेंटर पोझिशन. ठीक आहे. ह्या अशा टाईपच्या इन्स्ट्रुमेंटचा जो काही ग्लास आहे तो ओपल ग्लास आहे आणि तो मार्क केलेला आहे दोन्ही बाजूला फास्ट ऑन आयदर साईड ऑफ द सेंटर पोझिशन. ठीक आहे. दोन्ही बाजूला एकीकडे फास्ट आणि एकीकडे स्लो असं मार्क केलेला तो ग्लास आहे. द लॅम्प इज प्लेस्ड बिहाइंड द पॉइंटर. मग तो लॅम्प काय केलेला आहे, पॉइंटरच्या मागे बसवलेला आहे. द लॅम्प इज प्लेस्ड बिहाइंड द पॉइंटर अँड द स्केल. पॉइंटर आणि स्केलच्या मागे तो काय केलेला आहे, लॅम्प बसवलेला आहे. दस वेन द पॉइंटर इज ॲट सेंटर झिरो पोझिशन, ज्यावेळी पॉइंटर हा सेंटरला असेल, झिरो पोझिशनला असेल, द सिंक्रोनायझिंग स्विच इज मेड ऑन. ठीक आहे. मग सिंक्रोनायझिंग स्विच काय करायला पाहिजे, ऑन करायला पाहिजे. ऑन केलं जातं विच इज करेक्ट इन्स्टंट ऑफ सिंक्रोनायझिंग, जो की तो अचूक क्षण असेल सिंक्रोनायझिंगचा. ओके. इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इंडिकेशनचा फिगर 5.4.3 मध्ये. हा तुमचा इंडिकेटर आहे आणि हा लॅम्प आहे. ओके. इंडिकेटरच्या मागे लॅम्प बसवलेला आहे आणि हा तुमचा स्केल आहे. डावीकडे फास्ट त्याच्या तिथं लिहिलेलं आहे आणि उजवीकडे स्लो लिहिलेलं आहे. ओके. पहा, इफ द इनकमिंग मशीन इज स्लो ऑर फास्ट, जर का इनकमिंग मशीनकडून येणारा व्होल्टेज स्लो किंवा फास्ट असेल, दॅट इज टू फ्रिक्वेन्सीज आर नॉट सेम, म्हणजेच बसबारची फ्रिक्वेन्सी आणि इनकमिंगची फ्रिक्वेन्सी सेम नसेल, त्यावेळी काय होईल, देन द पॉइंटर ऑसिलेट्स अबाउट द सेंटर झिरो पोझिशन पॉइंटिंग द इनकमिंग मशीन स्लो ऑर फास्ट. ओके. अशा वेळी काय होईल, सेंटरमध्ये असणारा जो पॉइंटर आहे तो ऑसिलेट होईल. ठीक आहे, स्लोकडे किंवा फास्टकडे. ड्यू टू द स्मॉल इंडक्टन्स L. ओके. अतिशय स्मॉल इंडक्टन्स Lमुळे इन द फिक्स्ड कॉईल सर्किट विल गेट एक्झॅक्ट क्वाड्रॅचर रिलेशन बिटवीन करंट I1 अँड I2. ठीक आहे. अतिशय स्मॉल इंडक्टन्स असल्यामुळे सर्किट काय होईल, एकदम क्वाड्रॅचरकडे राहील दोन्हीच्या दोन करंटमध्ये, I1 आणि I2च्या मध्ये. कंट्रोलिंग टॉर्क इज नॉट प्रोव्हाइडेड. दिस इज बिकॉज कंट्रोलिंग टॉर्क याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं नाही. याचं कारण काय आहे की द मुव्हिंग कॉईल आर फिक्स्ड ॲट राईट अँगल्स टू इच अदर. ओके. मुव्हिंग कॉईल कशा आहेत, द मुव्हिंग कॉइल्स आर फिक्स्ड ॲट राईट अँगल्स टू इच अदर. मुव्हिंग कॉईल हे फिक्स्ड आहेत, फिक्स्ड केलेले आहेत राईट अँगलमध्ये. द मुव्हिंग सिस्टम गेट्स ॲडजस्टेड बिकॉज ऑफ इंटरॅक्शन ऑफ टू फ्लक्सेस. मुव्हिंग सिस्टम ही काय होते, जस्ट ॲडजस्टेड बिकॉज ऑफ इंटरॅक्शन ऑफ टू फ्लक्सेस. दोन फ्लक्सेसच्यामुळे मुव्हिंग सिस्टम ही काय होणार आहे, तिथे ॲडजस्ट होणार आहे. प्रोड्युस्ड बाय बोथ फिक्स्ड अँड मुव्हिंग कॉइल्स. दोन्ही कॉईलमुळे जो काय रिझल्टंट फ्लक्स होईल त्याच्या इंटरॅक्शन्समुळे मुव्हिंग सिस्टम ही काय होईल, ॲडजस्टेड होईल. ओके. बोथ फिक्स्ड अँड मुव्हिंग कॉइल्स अँड देअर बाय इक्विलिब्रियम कंडिशन इज ऑब्टेन्ड विदाउट एनी एक्सटर्नल कंट्रोलिंग फोर्स. अशामुळे एक इक्विलिब्रियम कंडिशन, समान कंडिशन एक
ऑब्टेन केली जाईल, मिळवली जाईल विदाउट एनी एक्सटर्नल कंट्रोलिंग फोर्स. ओके, कोणत्याही बाहेरच्या एक्सटर्नल कंट्रोलिंग फोर्स शिवाय इक्विलिब्रियम कंडिशन तिथे मिळवली जाते पॉइंटरची. सिलेबस टॉपिक इन्फ्रारेड मीटर, IR मीटर. ओके, syllabus topic 5.4.1 infrared meter, IR meter. These meters are non-contact type meter. हे मीटर हे कसे आहेत, कॉन्टॅक्ट विरहित आहेत, कॉन्टॅक्ट रहित, कॉन्टॅक्ट इथे कुठेही नाही आहे, कॉन्टॅक्ट टाईप मीटर्स, नॉन कॉन्टॅक्ट टाईप मीटर्स. दॅट इज दिस कॅन मेजर्स पॅरामीटर्स विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट. इन्फ्रारेड थर्मोमीटर इज एक्झाम्पल ऑफ इन्फ्रारेड मीटर. इन्फ्रारेड थर्मोमीटर उष्णतामापी हे काय आहे, इन्फ्रारेड मीटरचं एक एक्झाम्पल आहे. If is used for temperature measurement, the heated body emits infrared IR energy. ओके, जर का इन्फ्रारेड थर्मोमीटरला हीट टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी उपयोगात घेतलं तर जी उत्सर्जित होणारी हीट एनर्जी आहे ती इन्फ्रारेड एनर्जीच्या स्वरूपात असेल. द IR रेडिएशन्स इज नॉट विजिबल टू ह्युमन आय. ओके ओके, म्हणजे जे इन्फ्रारेड IR रेडिएशन्स आहेत, उत्सर्जन किरणे आहेत, ते ह्युमन आयला दिसत नसतात. इन द बेसिक फॉर्म द IR मीटर कन्सिस्ट ऑफ ए लेन्स टू कलेक्ट द इन्फ्रारेड एनर्जी एमिटेड बाय हॉट सबस्टन्सेस. ओके, एक IR सेन्सरकडे काय असतो, लेन्स असते की ज्याच्यामुळे एमिटेड होणारी हॉट सबस्टन्सेसकडून एनर्जी जी आहे एमिटेड होणारी ती कलेक्ट केली जाते. द लेन्स विल फोकस इट ऑन डिटेक्टर. Lens will focus it on detector and the detector converts IR radiations to electrical output. ठीक है, ओके. The output electrical signal can be processed by signal conditioning unit to get measurement of temperature. ओके, इथे पाहू शकतो आपण हा हॉट सबस्टन्सेस आहे, त्याच्यामधून उत्सर्जित होणारे हे किरणे आहेत, तो इन्फ्रारेड रेडिएशन्सच्या स्वरूपात बाहेर पडतो आणि हा लेन्स कलेक्ट करतो. ते सगळं काय करतो, लेन्स कलेक्ट करतो. हा लेन्स डिटेक्टर हा एक इन्फ्रारेड IR सेन्सरचाच पार्ट आहे. ठीक आहे, तो लेन्स कलेक्ट करून काय करतो, डिटेक्टरकडे फोकस करतो. ठीक आहे, डिटेक्टर काय करतो, इलेक्ट्रिकल आउटपुट सिग्नल कंडिशनिंगला देतो आणि सिग्नल कंडिशनिंग तो जो आलेला इलेक्ट्रिकलचा आउटपुट आहे तो मोजण्यायोग्य डिस्प्लेला त्याचं सिग्नल कन्व्हर्जन करून डिस्प्लेकडे पाठवतो. ओके, अशा पद्धतीने इन्फ्रारेड जे आहेत, इन्फ्रारेड आपण ज्याला म्हणतो मीटर, इन्फ्रारेड मीटर, ते काम करतात. ठीक आहे, फिगर 5.4.4 बेसिक IR मीटर अरेंजमेंट इथं दाखवलेले आहे. ओके, फिगर 5.4.4 मध्ये बेसिक इन्फ्रारेड मीटर अरेंजमेंट दाखवलेले आहे. इथे पाहू शकतो आपण, द IR मीटर इज यूज्ड फॉर कंडिशन मॉनिटरिंग ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. इट इज ऑल्सो नोन ॲज थर्मोग्राफी इक्विपमेंट. ठीक आहे, इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची कंडिशन माहीत करून घेण्यासाठी हे IR मीटर यूज केलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला इट इज ऑल्सो नोन ॲज थर्मोग्राफी इक्विपमेंट. ओके, ह्याला आपण थर्मोग्राफी इक्विपमेंटसुद्धा म्हणतो. फिगर 5.4.5 थर्मोग्राफी मीटर अरेंजमेंट इथं दाखवलेलं आहे थर्मोग्राफी मीटर. ओके, इथं आहेत कंट्रोल फंक्शन बटन्स, थर्मल इमेज स्क्रीन, लेसर रे बीम आणि ही लेसर बीम आणि हा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. ओके, एक साधी लेसर बीम आपण इलेक्ट्रिकल इक्विपमेंटवरती पास करून ओके थर्मोग्राफी या मीटरद्वारे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची कंडिशन माहीत करून घेऊ शकतो. इट इज अ हँड हेल्ड इन्स्ट्रुमेंट. हे हाताळण्यायोग्य इन्स्ट्रुमेंट आहे. द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इन सबस्टेशन एक्झाम्पल बसबार, आयसोलेटर, सर्किट ब्रेकर, CTs कॅन बी मॉनिटर्ड. इलेक्ट्रिकल सबस्टेशन्समध्ये असणारे बसबार्स, आयसोलेटर, सर्किट ब्रेकर्स, ओके, करंट ट्रान्सफॉर्मर्स कॅन बी मॉनिटर्ड. याच्याने आपण मॉनिटर करू शकतो. अ लेसर गन इज प्रोव्हाइडेड विच कॅन ओरिएंट द IR मीटर ॲट द रिस्पेक्टिव्ह इक्विपमेंट. एक लेसर गन प्रोव्हाइड केलेले असते जो की IR मीटरसारखंच काम करतो, ओरिएंट ओके ॲट द रिस्पेक्टिव्ह इक्विपमेंट, ज्या त्या ठराविक इक्विपमेंटवरती. देन थर्मल इमेज इज कॅप्चर्ड बाय प्रेसिंग रिस्पेक्टिव्ह बटन ऑन द मीटर. मग थर्मल इमेज एक काय केली जाते, कॅप्चर केली जाते बाय प्रेसिंग रिस्पेक्टिव्ह बटन ऑन दी मीटर. द थर्मल इमेज कॅन बी अनालाइज्ड. ओके, द थर्मल इमेज कॅन बी अनालाइज्ड टू डिटेक्ट एरिया ऑफ मोर टेम्परेचर दॅट इज हॉटस्पॉट.
थर्मल इमेजद्वारे काय केलं जातं, अनालाइज केलं जातं. जो काय एरिया आहे मोर टेम्परेचरचा, हॉटस्पॉटचा, तो अनालाइज केलं जातं. दिस इक्विपमेंट इज वाईडली युज्ड फॉर सबस्टेशन मॉनिटरिंग. हे इक्विपमेंट अतिशय व्यापक पद्धतीने वापरलं जातं सबस्टेशन मॉनिटरिंगसाठी. द ॲडव्हान्टेज इज वी कॅन यूज इट वेन सर्किट इज लाईव्ह. ह्याचा फायदा काय की सर्किट ज्यावेळी चालू असतं त्यावेळी सुद्धा आपण हे मीटर काय करू शकतो, वापरू शकतो, थर्मोग्राफी मीटर. सिन्स द मेजरमेंट वन टेक फ्रॉम लार्ज डिस्टन्स इट इज सेफ. ओके, म्हणून हा काय आहे, मेजरमेंट आपण लार्ज डिस्टन्सवरून घेणे सेफ असल्यामुळे हा तिथे यूज करू शकतो. ओके, सिलेबस टॉपिक 5.5 इंट्रोडक्शन टू डिस्प्ले डिव्हाइसेस. ठीक आहे, इंट्रोडक्शन टू डिस्प्ले डिव्हाइसेस. ऑल द मेजरमेंट्स एंड विथ एन element that indicates the magnitude of the quantity under measurement. Okay, this work is done by displays. This may be in the form of pointer, dial, LCDs, CRT screen display, LED, etc. A recorder is a device which records the quantity under measurement over a period of time. This data can be stored or reused, analyzed as per the requirement. The display and recorders together are called as डाटा प्रेझेंटेशन एलिमेंट. डिस्प्ले किंवा रेकॉर्डर्सला दोघांना आपण काय करू शकतो, काय म्हणू शकतो, कॉल्ड ॲज डाटा प्रेझेंटेशन एलिमेंट. ठीक आहे, डाटा प्रेझेंटेशन करणारे हे एलिमेंट आहेत. सिलेबस टॉपिक कॅथोड रे ट्यूब CRT. सिलेबस टॉपिक 5.5.1 CRT. हा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला, नेक्स्ट व्हिडिओला पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चरसाठी, नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.